जय जवान, जय जवान. रॅली तिरंगा रॅली काढली. आज काँग्रेस देखील तिरंगा रॅली काढत आहे. सर्व पक्ष तिरंगा रॅली करतात, सगळे भारताचे नागरिक करतायत आणि सगळे ह्या विषयावर एक आहेत. पण अनेक ठिकाणी या रॅलीला राजकीय स्वरूप देण्यात आलेलं आहे. श्रेय घेण्याचा राजकीय स्वरूप कोणी देण्याची काही आवश्यकता नाही, कारण हे या देशाच्या कामासाठी सगळे एकत्र आलेले आहेत. तर काँग्रेसवरती देखील टीका ती केली जाते. काँग्रेसवरती टीका मोठ्या प्रमाणात केली जाते. एकीकडे पाकिस्ताननं जे प्रश्न विचारायला पाहिजे ते काँग्रेसचे अनेक नेते विचारतात, असं देवेंद्र फडणवीस देखील काल म्हटलेले. प्रश्न विचारणे हे काही चुकीचं नाही आहे, सगळं सत्य बाहेर यायला पाहिजे. विशेष अधिवेशनाची मागणी विरोधी पक्षांकडून होती आहे, मात्र त्याला सत्ताधाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नाही अशी स्थिती आहे. विशेष अधिवेशनाची मागणी यापूर्वीच केलेली आहे काँग्रेस पक्षाने, पण त्याच्या तारखा काही मान्य तरी झालेलं नाही आणि तारखाही काही ठरलेलं नाही. सत्य बाहेर आलं पाहिजे असं म्हणताय, मात्र सत्य लपवलं जाते असं वाटतंय आपल्याला. मी म्हणतोय सत्य बाहेर आलं पाहिजे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे आपल्या सैन्यानं कारवाई केली आणि देशाचा अभिमान स्वाभिमान उंचावला, त्यासाठी देशभरामध्ये अशा पद्धतीच्या यात्रा करण्याचं नियोजन आहे. त्याच पद्धतीनं आज कोल्हापूरमध्ये ही भव्य यात्रा सर्व माजी सैनिकांच्या माध्यमातून आम्ही करतो. शाहू महाराजांच्या समाधीस्थळाला अभिवादन करून आम्ही बिंदू चौकात त्याचा समारोप करणार आहोत. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि आम्ही सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी आहोत. उद्देश एवढाच आहे की जे सैन्यानं केलेल्या कारवाईला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे आणि निश्चितपणे दहशतवाद मोडून काढण्यासाठी सैन्य जे पावलं उचलल त्याला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा राहिली आमची भूमिका आहे. तर मुख्यमंत्री काल कोल्हापुरात आले आणि त्यांनी मात्र काँग्रेसवरती टीका केलेली आहे. पाकव्याप्त काँग्रेस आता झालेला आहे. अनेक प्रश्न पाकिस्ताननं विचारणं गरजेचं आहे, ते आता काँग्रेस. नाही, मला वाटतं जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत ते काय बोलले हे देशानं ऐकलेलं आहे आणि मला वाटतं की आमचे नेते राहुलजी असतील, खरगे जी असतील, यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही अधिवेशन बोलवा, नेमकं काय घडलं काय नाही घडलं याची माहिती लोकांना द्या, विषय दुसरीकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही मूळ विषयाकडे यावं अशी आमची मुख्यमंत्र्यांना विनंती असणार. तर यामधून काही चुकीची माहिती देखील दिली जाते. नाही, ते आता भाजपच्या वतीनं या ठिकाणी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आमची काँग्रेस म्हणून भूमिका सैन्य दलाला पाठबळ देणं, सैन्य दलाच्या पाठीमागं राहणं आणि या कारवाईमध्ये ताकदीनं त्यांनी अजून कारवाई करावी अशी आमची अपेक्षा. भाजपकडून मागणी भाजपकडून होते, काँग्रेसकडून होते, मात्र सरकार केंद्र सरकारकडून त्याला प्रतिसाद देताना दिसत नाहीये. कुठेतरी विशेष अधिवेशन घेण्यासाठी टाळाटाळ केली जाते. नाही, मला वाटतं अनेक विषय आहेत. ज्यावेळी सीज फायर झालं त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ते जाहीर केलं, आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी ते जाहीर करावं अशी अपेक्षा होती आणि म्हणून सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे की नेमकं सीज फायर झालं का नाही झालं, त्याचे मुद्दे काय आहेत हे लोकसभेमध्ये जनतेला कळलं पाहिजे आणि तुम्ही जे काय केलेलं आहे ते उघडपणे सांगितलं तर आणखीन सैन्य दलाला या ठिकाणी आधार मिळेल. या सगळ्या कारवाईनंतर, ऑपरेशन सिंदूरनंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या देखील पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. काय नेमक्या अनुषंगाने पोस्ट व्हायरल? नाही, त्यांची भूमिका जी होती ती कशा पद्धतीची होती, पाकिस्तानबरोबर या ठिकाणी आपल्या देशाची भूमिका काय असली पाहिजे हे सगळ्या देशानं इंदिरा गांधींच्या रूपानं बघितलेलं आहे आणि तोच इतिहास पुढं आलेला आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्याकडून होती. भाजपकडून देखील रॅली काढली जाते, मात्र या रॅलीमधून राजकीय स्टंट नाही, भाजपची रॅलीचा आमचा संबंध आहे. काँग्रेस पक्ष सैन्य दलाच्या पाठीशी दाखवण्यासाठी आमच्या देशभर चालू आहे. आता भाषणामधून पण कुठेतरी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न होतोय. नाही, मला वाटतं सैन्य दलाचं हे क्रेडिट या ठिकाणी आणि जर हे सगळी वस्तुस्थिती त्यांना काय म्हणायची असेल तर अधिवेशन घ्यावं.
लढाई पाकिस्तान सोबत, मात्र भाजपचं टार्गेट अजूनही गांधी परिवार आणि काँग्रेसच दिसतंय. ज्या पद्धतीची वक्तव्य भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. नाही, त्यांना माहीत आहे की या परिवाराचं बलिदान माहीत आहे, या देशासाठी केलेलं कार्य माहीत आहे. काँग्रेस पक्ष म्हणून केलेलं काम असेल किंवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून केलेलं योगदान असेल, हे कुठंतरी पुसून टाकण्याचा प्रयत्न आहे. परंतु शेवटी या देशातली जनता सुज्ञ आहे. खरं काय आणि खोटं काय या देशातल्या जनतेला कळतं. सैनिकांच्या सन्मानार्थ रॅली काँग्रेसने काढली आहे, मात्र भाजपचे काही मंत्री आक्षेपार्ह विधान करतात सैनिकांच्याबद्दल, त्याकडे कसं? नाही, आता विजय शांतचं विधान बघितलं आपण. त्यांचा राजीनामासुद्धा त्या ठिकाणी घ्यायचं धाडस भाजपचं नाही आहे. मग सन्मान किती ठेवतात हे सगळ्या देशानं त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. आणि म्हणून हे दाखवायचे भूमिका भाजपची आहे. आमचं मात्र प्रत्यक्षरित्या सैन्याला पाठिंबा ही आमची भूमिका आहे.